आता सविस्तर वृत्त पाहूयात। आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबईतल्या मिठी नदी सफाई प्रकल्पात झालेल्या 65 कोटींच्या घोटाळ्याच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले। या घोटाळ्याचा कथित मास्टरमाइंड बीएमसीचा अभियंता प्रशांत रामूगडे असल्याचं सांगितलं जात आहे। ईओडब्ल्यूच्या तपासात असं समोर आलंय की मिठी नदीतून गाळ काढण्याऐवजी ठेकेदारांनी खासगी बिल्डरांचा राडा रोडा ट्रकमध्ये भरलाय आणि त्यावर गाळाची पातळ थर टाकली जेणेकरून तो खरा गाळ वाटावा। या फसवणुकी अंतर्गत बनावट बिलं बनवून बीएमसी कडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की प्रत्यक्षात कोणतंही गाळ काढण्याचं काम हे झालेलं नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत। भाग्यश्री, या मिठी नदी सफाई प्रकल्पाच्या घोटाळ्यात नेमके काय काय धक्कादायक खुलासे समोर येत आहेत? नक्कीच दीपाली, आपण जर बघितलं तर मिठी नदीचा जो घोटाळा होता तो अत्यंत मोठ्या प्रमाणातला घोटाळा होता। जवळपास 65 करोड या घोटाळ्यामागे होते आणि यामध्ये अनेकांची नावं जी आहेत ती समोर आलेली होती। मात्र जे मुख्य नाव होतं ते महापालिकेचे जे अभियंता आहेत रामगुडे, प्रशांत रामगुडे यांचं हे नाव होतं। प्रशांत रामगुडे यांनी कथितरित्या असलेले ठेकेदार भूपेंद्र पुरोहित जे त्यांचे मित्र आहेत, त्यांचं ग्रुप 1 सोल्युशन या कंपनी आहे त्यांची। खरं तर ही जी कंपनी आहे ग्रुप 1 सोल्युशन ती देखील त्यांनी नावापुरती स्थापन केलेली होती। त्याला सगळे टेंडर मिळायला हवेत, सगळ्या निविदा त्यांना मिळायला हव्यात अशा दृष्टीने या कंपनीसाठी ज्या अटी आहेत त्या बनवण्यात आलेल्या होत्या आणि यानंतर 2021 फेब्रुवारीमध्ये मिठी नदीचं टेंडर काढलेलं होतं यंत्रांसाठीचं, मशिनरीसाठीचं। मात्र 2021 जूनपर्यंत एकही मशीन जी आहे ती आलेली नव्हती आणि त्यानंतर देखील जवळपास 17 मशीनची मागणी करण्यात आलेली होती। मात्र एकही मशीन त्यानंतर देखील कधीच आलं नाही आणि जो गाळ काढण्यात आला तो अत्यंत कमी प्रमाणात गाळ काढण्यात आला। तो ह्यासाठी काढण्यात आला की ट्रक भरून यायचे आणि ह्या ट्रकमध्ये जे डेब्रिज असायचं, जे बांधकामांसाठीचं डेब्रिज असायचं ते भरून ठेवायचे आणि त्यानंतर त्याच्यावर एक पातळ गाळाचा लेअर लावायचे जेणेकरून जेव्हा ट्रक रस्त्याने जाईल किंवा जेव्हा कळेल त्यावेळेला अशी एक ओरड होऊ शकते की हा गाळ आहे म्हणून। हे झाल्यानंतर मात्र आपण जर बघितलं तर पूर्णपणे ह्यामध्ये काहीही नसायचं आणि कधीही गाळ स्वच्छ झाला नाही दीपाली, असं सांगितलं जातंय दीपाली। निश्चितच भाग्यश्री, त्यामुळे या प्रकरणात आणखी काय काय खुलासे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।